The expression for strain energy per unit volume or work done by the wire when it gets elongated. तर यानंतरचे जे आर्टिकल्स आहेत पुस्तकामधले ते आता या वर्षीच्या सिलेबस मधनं रिड्यूस केलेले आहेत. पुढचे आर्टिकल्स म्हणजे आर्टिकल नंबर 6.8, 6.9 हार्डनेस अँड फ्रिक्शन इन सॉलिड्स, पेज नंबर 108, 109, 110 and 111. या पेजवरचे आर्टिकल्स आता या वर्षीच्या आपल्या अभ्यासक्रमात नाही आहेत आणि म्हणून आपण आपलं वर्क डन इन स्ट्रेचिंग अ वायर वरचे काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करूया. So let us see the problem and read it carefully. Calculate the work done in stretching a steel wire of length 2 meter and cross-sectional area 2.25 into 10 raised to minus 2 millimeter square when load is applied to its free end and increase gradually from 0 to 100 Newton. आणि गिव्हन आपल्याला टर्म दिली आहे यंग्स मॉड्युलस y इज इक्वल टू 2 into 10 raised to 11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. जेव्हा पण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो तेव्हा प्रॉब्लेम मध्ये ज्या गिव्हन थिंग्स आपल्याला दिलेल्या आहेत त्या पहिल्यांदा लिहून घ्यायच्या आहेत. गिव्हन थिंग्स काय काय आहेत त्या, आणि गिव्हन थिंग्स लिहिताना अलॉंग विथ युनिट लिहायच्या. म्हणजे सपोज लेंथ ऑफ द वायर इज 2 मीटर. सो लेंथ ऑफ वायर वी डिनोट इट बाय कॅपिटल L. इट इज इक्वल टू 2 मीटर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किंवा क्रॉस सेक्शनल एरिया वी डिनोट इट बाय A. इट इज इक्वल टू 2.25 into 10 raised to minus 2 millimeter square. आता ही लेंथ SI सिस्टीम मध्ये दिलेली आहे, तर एरिया सुद्धा आपल्याला SI सिस्टीम मध्ये पाहिजे. एरियाचं युनिट इथं मिलीमीटर स्क्वेअर दिलंय, पण आपल्याला एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर पाहिजे SI सिस्टीम मधलं. आणि म्हणून ही जी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ते आपल्याला कन्व्हर्ज करून घ्यावं लागेल SI सिस्टीम मध्ये किंवा मीटर स्क्वेअर मध्ये. मग त्यासाठी आपण काय करणार, ॲज वी नो 1 millimeter is equal to 10 raised to minus 3 meter. हे कन्व्हर्जन आपल्याला माहिती पाहिजे. 1 millimeter equal to 10 raised to minus 3 meter. आता ह्या 10 raised to 1 millimeter स्क्वेअर आपण केलं तर ते किती होणार, 10 raised to minus 3 raised to 2 म्हणजे किती होईल ते 10 raised to minus 6. So we can write it as 2.25 into 10 raised to minus 2 as it is. पण हे मिलीमीटरचे आपल्याला मीटर करण्यासाठी काय घ्यावं लागेल, 10 raised to minus 6 meter square. Since 1 millimeter is equal to 10 raised to minus 3 meter. Force दिलेला आहे, it is from 0 to 100 Newton. So force F applied to the wire is 100 Newton. And one more thing is also given, that is Young's modulus Y is equal to 2 into 10 raised to 11 Newton per meter square. And we have to find here the work done. Work done आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. What we have to determine. तर वर्क डन जे आपल्याला फाइंड आउट करायचंय त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वर्क डन इज इक्वल टू काय आहे, हाफ लोड इंटू एक्सटेन्शन, हाफ फोर्स इंटू हाफ लोड इंटू एक्सटेन्शन किंवा हाफ F इंटू L. तर आता इथे L ची जी व्हॅल्यू आहे, इलॉंगेशन प्रोड्युस्ड इन द वायर, डिरेक्टली गिव्हन नाहीये, आपल्याला दिलेली नाहीये, पण आपल्याला यंग्स मॉड्युलस दिलेला आहे. सो यू कॅन यूज द फॉर्म्युला फॉर यंग्स मॉड्युलस. आणि यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, काय आहे तो, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. तो फॉर्म्युला आपल्याला हा माहिती आहे, F अपॉन A डिवायडेड बाय L अपॉन L. सो रिअरेंज केलं टर्म्स तर आपल्याला यंग्स मॉड्युलस Y काय मिळतो, FL अपॉन AL. सो फ्रॉम दिस L यू कॅन राईट ॲज L इज इक्वल टू व्हॉट, FL divided by Y into A. Substitute this value of L in this equation. त्या इक्वेशन मध्ये आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो L ची. So this work done becomes half into F into L, that is equal to what, FL upon YA, FL upon YA. So it becomes work done W is equal to half into F square into L divided by YA. And then substitute the terms.
from the given things. Half as it is. F is 100, so square. L is length 2. Young's modulus is 2 into 10 raised to 11 into 2.25 into 10 raised to minus 8. Go on doing this calculation. The last answer you get, that is work done in stretching a steel wire, is equal to 2.222. What is the unit for work done? That is joule. So while solving problems, when you get the answer, write it with the unit. When a metal wire is stretched by 0.5% of its length, calculate the energy stored per unit volume in the wire. Given आहे Young's modulus Y equal to 1.2 into 10 raised to 11 Newton per meter square. As usual, first we have to write the given things. Read the problem carefully. A metal wire is stretched by 0.5% of its length. म्हणजे चेंज इन लेंथ जी आहे L ती ओरिजिनल लेंथच्या 0.5% आहे. Change in length L is equal to 0.5% of its original length. Okay. So we write this L upon L is equal to 0.5%. Percentage मध्ये आहे. So we have to write it as 0.5 divided by 100, which is equal to 0.5 into 100 means into 10 raised to minus 2. That you can write as 5 into 10 raised to minus 3. Young's modulus Y is equal to 1.2 into 10 raised to 11 Newton per meter square. And we have to find the energy stored per unit volume. We have studied the formula for the energy stored per unit volume, and it is equal to half into stress into strain. Remember this. Now the value for stress is not given in the problem. Strain is given. Strain is the ratio of change in length to the original length. So this strain we know, but we don't know about this stress. But we can find it by the help of Young's modulus, because you know the formula Y is equal to stress upon strain, that is stress is equal to Y into strain. Therefore we get strain energy per unit volume is equal to half into strain. This stress च्या ऐवजी आपण काय सबस्टिट्यूट करणार, Y into strain. Y into strain सबस्टिट्यूट केलं तर इथे येणार, हा स्ट्रेन तर आधीचा आहेच आहे, म्हणजे y into काय strain square. Only substitution is there. Half y 1.2 into 10 raised to 11 into strain ची व्हॅल्यू किती आहे 5 into 10 raised to minus 3. त्याचा काय आहे स्क्वेअर, strain square. strain ची व्हॅल्यू आपली ही आहे 5 into 10 raised to minus 3. त्याचा स्क्वेअर घ्यायचा. Do this calculation, you get this answer. Strain energy per unit volume is equal to 1.5 into 10 raised to 6. Unit for strain energy upon volume. फॉर्म्युल्यावरनं आपल्याला युनिट लिहिता यायला पाहिजे. एनर्जीचं युनिट आहे जूल, व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब. सो द कम्प्लीट आन्सर फॉर स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू 1.5 into 10 raised to 6 joule per meter cube. So while solving problems, what we have to see, first of all, write down the given things, see whether all the quantities are in the same unit or not. If they are in the same system of unit, then there is no need of conversion. But if any one of the quantity from them is from another system of unit, we have to take all these quantities in the same system of unit, then write the formula and then do the calculations. Final answer you have to write with the proper unit, correct unit.